नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज कर्जमाफी संदर्भात माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, कर्जमाफी करण्यासाठी एक शासन निर्णय म्हणजे जी.आर सुद्धा घेण्यात आलेला आहे। तर तो जी.आर नक्की काय आहे ते आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, आपण या अगोदर सुद्धा कर्जमाफी संदर्भात व्हिडिओ बनवलेला होता, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी त्या व्हिडिओवरती कमेंट केले होते की रेग्युलर कर्जमाफी ही होणार आहे का, तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज हे माफ केले जाणार आहेत का, त्याचबरोबर मित्रांनो सरसकट कर्ज हे माफ केले जाणार आहेत का, म्हणजे सरसकट कर्जमाफी ही केली जाणार आहे का, असे भरपूर वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी कमेंट केलेल्या होत्या। तर मित्रांनो, नक्की कर्जमाफी जी होणार आहे तर ती कोणत्या शेतकऱ्यांची होणार आहे आणि कोणते शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र असणार आहे, तर ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून या शासन निर्णयामध्ये पाहणार आहोत। तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून कर्जमाफी जी होणार आहे तर याच्यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी ही होणार आहे तर हे आपल्याला व्यवस्थित समजेल। मित्रांनो, आपण हा शासन निर्णय या ठिकाणी बघू शकता। नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तर योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे जे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे तर त्या शेतकऱ्यांचे कर्ज या ठिकाणी माफ केले जाणार आहे। तर सविस्तर माहिती सुद्धा या ठिकाणी समजून घ्या। राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत रुपये 52,562 लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे। सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक 5 च्या पत्रान्वये रुपये 379.99 लाख इतका निधी वितरित करण्याचा प्रस्ताव हा सादर केला आहे। त्यानुसार सदर योजनेसाठी सन 2023-24 साठी सन 2023 च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये 379.99 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे। तसेच मित्रांनो, सदर योजनेसाठी सन 2023-24 साठी सन 2023 च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये 379.99 लाख इतका निधी सुद्धा मंजूर करण्यात आला आहे। वित्त विभागाच्या दिनांक 5/2/2024 रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी 70% म्हणजेच 265.99 लाख इतका निधी राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य राज्यस्तर कार्यक्रम अर्थसहाय्य या लेखा शीर्षकाअंतर्गत वितरित करण्यास शासनाची मान्यता ही देण्यात आली आहे। म्हणजे मित्रांनो, हा शासन निर्णय व्यवस्थित समजून घ्या। जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे तर अशा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी 52,562 लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे। तसेच 2023-24 साठी 379.99 लाख इतका निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे। म्हणजे मित्रांनो, ही कर्जमाफी फक्त नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचीच होणार आहे, दुसऱ्या कोणत्याही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार नाही। जर मित्रांनो सरसकट कर्जमाफी संदर्भातील काही अपडेट आली तर आपल्या चॅनलवरती आपल्याला व्हिडिओ बघायला मिळेल। तर मित्रांनो, आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।